अपहरण, मारहाण, धमकी. अहिल्यानगरात रक्तरंजित रात्रीचा कहर. रात्री 1 वाजता अपहरण. पहाटे हॉस्पिटलमध्ये नेविन माने रक्तबंबाळ. बोलेरो चालकाचं अपहरण करून थेट 20 लाखांची खंडणी मागणाऱ्यांचा स्फोटक खुलासा. रात्रीचा काळोख आणि त्या काळोखात जन्म घेतलेली एक भीषण घटना. ही कहाणी आहे 2 नोव्हेंबर 2025च्या मध्यरात्रीची. नेविन संजय माने, वय 25, व्यवसायाने व्यापारी, राहणार बेलेश्वर कॉलनी, माधवबाग, भिंगार, हे आपल्या बोलेरो गाडीने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत राजू देवराम कोहाडे, प्रथमेश काळे आणि 2 ओळखीचे युवक होते. मात्र अमरधामजवळ पोहोचताच विना नंबर लाल रंगाच्या स्विफ्ट कारने त्यांची बोलेरो थांबवली. स्विफ्टमधून उतरले 4 इसम, मौली पवार, कृष्णा दामोदर पाडळे, विशाल कराळे आणि गणेश बोरुडे यांनी नेविन माने यांना शिवीगाळ करत निर्दयी मारहाण केली. गणेश बोरुडेनं तर कोयत्यानं हातावर आणि पाठीवर वार करत रक्तबंबाळ केलं. एवढ्यावर थांबले नाहीत, तर बळजबरीने त्यांना गाडीत बसवून कल्याण रोडने सिन्नरकडे नेलं. तिथं उघड झालं एक स्फोटक नाव. राहुल उर्फ बंटी दिलीप भिंगारदिवे आणि विकास दिलीप भिंगारदिवे. या दोघांच्या सांगण्यावरूनच नेविन माने यांच्याकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. 20 लाख दे, नाहीतर तुझा जीव घेऊ, असा दम देण्यात आला. भयभीत अवस्थेत कुटुंबियांना फोन करून त्यांनी हकीकत सांगितली. विळदघाट येथे पैसे घेण्यासाठी आरोपी आले, पण नेविन माने यांचे सासरे रवींद्र काळे आणि भाऊ निखिल माने त्या ठिकाणी पोहोचताच आरोपींनी तिथून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत नेविन माने यांना सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आलं. कोतवाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून तपासाचे काम सहाय्यक निरीक्षक गणेश बाळासाहेब देशमुख यांच्या अखत्यारीत देण्यात आलं आहे. या प्रकरणाने संपूर्ण अहिल्यानगर हादरलं असून आरोपींमागे कोणाचं छत्र आहे का, हा तपासाचा मोठा प्रश्न बनला आहे. पुढील अपडेटमध्ये कोणत्या नावामागे आहे या अपहरण प्रकरणाचा सूत्रधार, हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.